तर मंडळी आपली जिम झाली आहे. आता जरा पोटा पाण्यासाठी आपण निघालो आहे. आणि माझं पहिलंच भाडं आहे ते मुलुंड ईस्ट वरून गोरेगावचं आहे. ठीक आहे, बघूया कसा जातोय आजचा दिवस. कालचा तर खूप बेकार गेला, आजचा बघूया. चला. फायनली पोचलो गोरेगाव एक्झिबिशन सेंटर. तर मंडळी आता आपण चाललो आहोत गोरेगाव वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विटी. चला. JVLR IIT पवई सिग्नल, फुल हेवी ट्रॅफिक. तर मंडळी आता आपण चाललो आहोत विटी वरून CST वरून विक्रोळी कन्नमवार नगर. तर मंडळी आता आपण चाललो आहोत लालबाग वरून फोर्ट. मंडळी नमस्कार. तुम्ही ती म्हण ऐकली असेल, दुष्काळात 13वा महिना. बघायचं आहे का? याला म्हणतात दुष्काळात 13वा. मंडळी मी लालबाग वरून फोर्टला चाललो होतो आणि फोर्टवर जात असताना माझं लक्ष गाडीच्या इंडिकेटरवर गेलं. तर गाडीचं टेम्परेचर हाय झालं होतं. तर पटकन मी गाडी साईडला घेतली आणि मी चेक केलं तर रेडिएटर माझा फाटला होता. तर मग मला ट्रिप तिथे स्टॉप करावी लागली. गाडी साईडला घेतली, तिला पूर्ण थंड होऊन दिली, नंतर तिचं रेडिएटरचं पाणी चेक केलं आणि पाणी टाकत मी आता गॅरेजपर्यंत आलो आहे. आता मी रेडिएटर जे माझं आहे ते मी नवीन नाही टाकणार आहे, त्याला मी रिपेअर करणार आहे. कारण नवीन 4,500पर्यंत येतं, 4-4,500. आणि रिपेअर हा 1,300मध्ये होतं आहे. आता घरी गणपती पण आलेत, घरी गणपतीची तयारी करायची आहे. आणि तुम्हाला जसं सगळ्यांना माहिती आहे, ओलामध्ये काही धंदा नाही आहे, बस पोटा पाण्यासाठी आपल्याला निघतं. त्यामुळे मग मी नवीन टाकायचा निर्णय नाही घेतला. मी बोललो आपला जो जुना आहे त्यालाच आपण रिपेअर करूया म्हणून. मित्रांनो, आपला रेडिएटर काढला आहे आपण आता. आणि हा बघा हा आहे लिकेज. तर मंडळी फायनली आपलं गाडीचं काम झालेलं आहे, रेडिएटरचं काम झालेलं आहे. रेडिएटर आपला रिपेअर करून गाडीत बसलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गाडी चालवताना प्लीज स्पीडोमीटरकडे लक्ष ठेवत जा. तुमच्या डिस्प्लेवरती काय येत आहे काय नाही येत आहे, त्याच्याने खूप मोठं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचू शकता. जसं आज माझं लक्ष गेलं. जर माझं लक्ष गेलं नसतं गाडी ओव्हरहीट झाली असती. गाडी ओव्हरहीट झाल्यानंतर गाडीची गॅस किट गेली असते. आणि जेव्हा गाडीची गॅस किट जाते तेव्हा मित्रांनो कमीत कमी 20,000 ते 30,000पर्यंत तुम्हाला खर्च येतो. त्यामुळे थोडक्यातच निभावून जाईल. त्यामुळे गाडी चालवताना जसं तुम्ही रस्त्यावर लक्ष ठेवता तसं स्पीडोमीटरवर पण लक्ष द्या. चला तर मग आता जातो घरी. आज कमाई काही नाही, 0 कमाई. असेही दिवस येतात. शेवटी वस्तू आहे, खराब तर होणारच. चला, उद्या नव्याने सुरुवात करूया.